नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आजचा विषय जो आहे तो वेगळा आहे। आजचा विषय आहे तो श्रीफळ व पूजेमध्ये वापरले जाणारे नागवेलीची पानं किंवा खाऊची पानं याविषयी आहे। पण प्रथम जाणून घेऊया श्रीफळ म्हणजे नारळ याविषयी। तर श्रीफळ हा अनेक वेळेला आपण उच्चारतो किंवा आपण अनेक वेळेला आपल्या कानावर हा शब्द येतो की त्याला श्रीफळ आणि शाल दिली म्हणजे नक्की काय, तर श्रीफळ म्हणजे नारळ। नारळाला श्रीफळ असं म्हटलं जातं। आता श्रीफळ मधला श्रीचा अर्थ लक्ष्मी असा होतो। याशिवाय नारळ जे आहे किंवा श्रीफळ आहे तर सगळ्यात देवांना अतिशय प्रिय आहे। तर श्रीफळ आहे सगळ्या देवांना अतिशय प्रिय आहे। प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक पूजेमध्ये आपण श्रीफळ म्हणजेच नारळाचा आपण उपयोग करत असतो। आणि आता तुम्हाला आठवतच असेल की एखादं कार्य जर घरात असेल तर आपण देवासमोर विड्याची पानं, नारळ, सुपारी ठेवण्याची आपल्याकडे प्रथा आहे। त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपल्याकडे कोणी आमंत्रण लग्नाचं द्यायला येतं त्यावेळेस त्याचं आमंत्रण देऊन झाल्यानंतर आपण त्याच्या हातामध्ये सुपारी किंवा श्रीफळ देतो। तर याचा अर्थ तुमचं कार्य निर्विघ्नपणे पार पडो असा होतो। आणखीन आपण नारळाचा उपयोग म्हणजे ओटी भरण्याकरता करतो। बऱ्याच वेळेला आपण बघतो की एखादी मुलगी नुकतंच लग्न झालेलं असते तर तिची ओटी भरताना शक्यतो नारळाने भरली जाते। आता असोल नारळ म्हणजे काय, तर तो जो नारळ हिरवा आहे त्याचं वरचं साल काढलं नाही त्याला असोल नारळ असं म्हणतात। मग ओटी असोल नारळानेच का भरायची, साध्या नारळाने का नाही भरायची? तर शक्य असेल तर आपल्या घरात जर उपलब्ध असेल तर असोल नारळाने भरावी। कारण असोल नारळ जो आहे तो आपण जर समजा जमिनीमध्ये तिने पुरला तर त्याच्यापासून कोंब येऊन नारळाचं झाड येतं, नारळाची उत्पत्ती होते। ती नववधू असते, तिला वंशवृद्धी होणार असते, म्हणून असोल नारळाने भरायची असते। इतर वेळेला मात्र आपण नुसत्या नारळाने ओटी भरतो। पण नारळ आणि ओटी कधी भरताना एक लक्षात ठेवायचं की नारळाची जी शेंडी असते ना ती काढायची नाही बरं का। तर नारळाने आपण ते ओटी भरतो तर ओटी भरताना कधी पण नारळाची जी शेंडी असते ना ती काढायची नाही बरं का। शेंडी असल्याने नारळाचा उपयोग आपण देवकार्यामध्ये ओटी भरण्याकरता किंवा देवासमोर ठेवण्याकरता करतो। त्याचप्रमाणे ज्या वेळेला कुणाचा आपण सत्कार करतो त्यावेळेला सुद्धा शेंडी असलेलाच नारळ पाहिजे। आपण आता शेंडी म्हणजे वरती समजा त्याचा काथ्या असेल तरी सुद्धा चालू शकतो। परंतु ज्या वेळेला आपण देवापुढे नारळ ठेवतो किंवा ओटी भरतो किंवा कोणाचा सत्कार करतो त्यावेळेला नारळाची शेंडी ही त्याच्याकडे असली पाहिजे। नारळाची शेंडी देवाकडे असली पाहिजे। ओटी ज्या वेळेला भरतो त्यावेळेला नारळाची शेंडी ही ओटी भरणारीकडे असली पाहिजे। सत्कार करताना नारळाची शेंडी सत्कार जो त्याचा करतो त्याच्याकडे असली पाहिजे। त्याचप्रमाणे कलशामध्ये ज्या वेळेला आपण नारळ ठेवतो त्यावेळेला सुद्धा नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला असली पाहिजे। एकूण काय तर शेंडी असलेल्या नारळाचा देवकार्यामध्ये किंवा इतर ठिकाणी आपण उपयोग होतो। आता आणखीन आपण नारळाचा उपयोग कुठे बघतो, तर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल दाराला जे तोरण बांधतात त्याच्यामध्ये नारळ असतो। आता हल्ली डेकोरेटिव्ह केलेलं नारळ लावले जातात, परंतु खरा नारळ सुद्धा दाराच्या तोरणाला बांधला जातो। शिवाय आपण देवाला नारळाचे तोरण बांधतो म्हणजे 7 नारळ 21 नारळ आपण काही संकल्प केलेला असतो, काही देवाला मागितलेलं असतं। ती जर आपली इच्छा पूर्ण झालेली असेल तर त्यावेळेला देवाला 7 किंवा 21 नारळाचे तोरण बांधून सुद्धा आपण देवाला अर्पण करत असतो। तर आता आपण मार्गशीर्षातले गुरुवार करतो त्यावेळेला सुद्धा बघा कलशावर आपण नारळ ठेवतो म्हणजेच नारळ म्हणून आपण देवीची प्रतिष्ठापना करतो। मग तिला आपण खण नेसवतो, नथ घालतो, छानपैकी वेणी घालतो, छान सजवतो, हो की नाही। मुखवटा सुद्धा हल्ली बरेच जण नारळाला घालतात। अशा तऱ्हेने तिथे नारळाला सुद्धा खूप महत्त्व आहे। आणखीन एक तुमच्या लक्षात आलं का की नारळी पौर्णिमेला आपले कोळी बांधव जे आहेत ते सागराला नारळ म्हणजे श्रीफळ अर्पण करतात आणि जलदेवतेची प्रार्थना करतात। त्याचप्रमाणे आपण देवीला किंवा एखाद्या देवळात गेलो तर तिथे नारळ फोडतो। पण बघा इथे मी काय सांगते ते नीट पहा, फोडतो म्हणायचं नसतं बरं का, नारळ वाढवला असं म्हणायचं असतं। तर तिथेही आपण प्रत्येक देवळामध्ये नारळ वाढवतो, पण नारळ वाढवताना सुद्धा शेंडीची जी बाजू असते ती देवाकडे असली पाहिजे। याचप्रमाणे तुम्हाला आठवत असेल की आपण नवीन गाडी घेतो किंवा नवीन शॉप
घेतो किंवा दुकान घेतो, कार्यालय घेतो, त्यावेळेला सुद्धा आपण जरूर नारळ वाढवतो. नारळ ज्या वेळेला आपण वाढवतो त्यावेळेला नारळाची शेंडी ही आपल्या दुकानाकडे, कार्यालयाकडे किंवा गाडीकडे कडून तो नारळ वाढवला जातो. तर नारळ वाढवताना सुद्धा त्याची एक पद्धत आहे. प्रथम नारळाला हळदी कुंकू लावायचं असतं, नंतर नारळाच्या बाजूनी गोल पाणी लावायचं असतं आणि नंतर नारळ फोडायचा असतो. नारळ फोडताना सुद्धा तो एखाद्या दगडावर किंवा काहीतरी वस्तू घेऊन त्यावर फोडायचा असतो. जमिनीवर शक्यतो नारळ फोडू नये. त्याचं जे पाणी असतं ते सुद्धा आपण एका भांड्यात घेऊन सगळ्यांनी ते तीर्थ म्हणून प्यायचं असतं. आणि ज्या वेळेला आपण देवासमोर नारळ फोडतो त्यातला अर्धा भाग हा देवाला द्यायचा असतो आणि अर्धा भाग असतो तो आपण घरी आणायचा असतो. आणखीन एक आहे की नारळ ज्या वेळेला ओटीमध्ये भरतात, प्रत्येक ओटीमध्ये देतात किंवा कलशामधला नारळ असतो, त्याचं पुढं काय करायचं तर असा जो नारळ आपल्याला ओटीमध्ये आलेला असतो किंवा आपण एखाद्या देवळात दर्शनाला गेल्यावर आपल्या ओटीमध्ये नारळ घालतात, असा नारळ जो असतो तर त्याचा आपण गोड पदार्थ करून किंवा तो खायचा असतो. म्हणजेच काय तर बघा, तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये किंवा कोणत्याही पूजा मांडणीमध्ये जो आपण नारळ कलशावरती ठेवतो तर त्याचा प्रसाद म्हणून गोड काहीतरी पदार्थ बनवून खायचा असतो, तो बनवून खायचा असतो. तर आता आपण थोडक्यात खाऊचं पान म्हणजेच नागवेलीचं पान त्याची देखील थोडक्यात माहिती जाणून घेऊया. आपल्याला माहिती की देवकार्य काही असेल तर आपल्याला विड्याच्या पानाला अत्यंत महत्त्व आहे. त्याला नागवेलीची पानं असे म्हणतात. आता याची उत्पत्ती कशी झाली याबद्दल एक छोटीशी कथा आहे की ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला त्या अमृताची काही थेंब जमिनीवर पडले आणि त्याच्यातून जी वेल उगवली तिची उत्पत्ती झाली, ती म्हणजे नागवेल. विड्याच्या पानाचं म्हटलं तर खूप महत्त्व आहे. आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. आपल्या देवकार्यांमध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे. आता देवकार्यांमध्ये काय काय महत्त्व आहे ते आपण बघूया. ज्या वेळेला देवकार्यामध्ये आपण विड्याच्या पानाचा उपयोग करतो त्यावेळेला त्याचं देठ आणि टोक हे तोडायचं नसतं. म्हणजे अखंड आपण या विड्याच्या पानाचा वापर करत असतो. देवापुढे ज्या वेळेला आपण विड्याची पानं ठेवतो त्यावेळेला नेहमी 2 अशी ठेवायची. पानं ही अशीच ठेवू नये, त्यावर सुपारी किंवा नाणं असं ठेवायचं. तसेच ज्या वेळेला महापूजा असते, मोठी सत्यनारायणसारखी पूजा असते, त्यावेळेला गुरुजी आपल्याला सांगतात बघा की विड्याची पानं ठेवा. मग ती 5 आपण विड्याची पानं ठेवतो, ती सुद्धा 2-2 अशी विड्याची पानं ठेवतो. मग त्याच्यावर आपण फळ ठेवतो, दक्षिणा ठेवतो, सुपारी ठेवतो. अशा काही ज्या गुरुजी सांगितलं त्या गोष्टी आपण त्याच्यावर ठेवतो. त्यावेळेला सुद्धा आपल्याला विड्याच्या पानांचा आपण उपयोग करत असतो. तसेच कलशामध्ये सुद्धा विड्याच्या पानांचा उपयोग करत असतो. तर आता आपण बघूयात की पूजेच्या कलशाची मांडणी करताना त्याच्यामध्ये पानं कशी ठेवायची. आता पानांची देठाची जी बाजू असते ती आपण आत घालायची. साधारणतः कलशामध्ये 5 किंवा 7 पानं घातली जातात. पानं स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायची. नंतर विड्याची पानं ठेवून घ्यायची. नंतर नारळ ठेवायचं आहे. नारळ ज्या वेळेला आपण कलशामध्ये ठेवतो त्यावेळेला लक्षात ठेवायचं की नारळाची शेंडी असते आणि जो गोलाकार भाग असतो तो आता या नारळाला आपण हळद कुंकू लावून घेतल्यानंतर ही जी शेंडीची बाजू आहे ती आपण वर ठेवावी. या पद्धतीने आपला कलश तयार होतो. त्याचप्रमाणे जेव्हा देवापुढे आपण विड्याचं पान ठेवतो त्यावेळेला जी देठाची बाजू असते ती नेहमी देवाकडे असावी. तसेच नेहमी लक्षात ठेवावं, पत्री वाहताना किंवा फुलं वाहताना किंवा विड्याची पानं ठेवताना नारळाची शेंडी या सगळ्या गोष्टी देवाकडे असल्या पाहिजे. आणखीन आपल्यामध्ये विड्याचं पानाचं महत्त्व काय आहे तर तांबूल. देवीला तांबूल अत्यंत प्रिय आहे. कुठल्याही सवाशिणीची आपण ओटी भरतो त्यावेळेला तिच्या हातामध्ये तयार केलेला विडा किंवा जर समजा आपल्याला जमलं नाही तर विड्याचं पान आणि सुपारी हे नक्की द्यावं. देवीची ओटी भरताना सुद्धा आपण ज्या वेळेला खण, नारळ, ओटीचं सामान ठेवतो त्यावेळेला विडा हा आवश्यक पाहिजे. जशी दक्षिणा ओटीमध्ये आवश्यक असते त्याचप्रमाणे गोविंद विडा किंवा विड्याची पानं जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकतं. तर अशा तऱ्हेने विड्याच्या पानाचे खूप उपयोग आहेत. लग्न कार्यामध्ये सुद्धा विड्याचं पान लागतात. आपण हरतालिका म्हणा, गणपतीची पूजा किंवा मंगळागौरीची पूजा करतो त्यावेळेला आपल्याला 11, 21 पानं, 16 पानं अशा पद्धतीने आपल्याला विड्याची पानं लागत असतात आणि ती आपण त्यांना वाहतो. अशा तऱ्हेने आपल्याला एकंदर देवकार्यामध्ये विड्याच्या पानाचं खूप महत्त्व आहे. ज्या वेळेला लग्नाचा किंवा मुंज असेल तर त्याचे आमंत्रण द्यायला आपण देवळात जातो त्यावेळेला सुद्धा 2 विड्याची
पानं आणि सुपारी देवासमोर ठेवली जाते। त्याचप्रमाणे ज्या वेळेला आपण एखादं कार्य सुरू करतो, म्हणजेच देवदेव म्हणा, या गोष्टी आपण सुरू करतो, त्यावेळेला प्रथम आपण देवाला नमस्कार करतो, घरातल्या मंडळींना नमस्कार करतो। त्यावेळेला विड्याची 2 पानं आणि सुपारी ही देवापुढे ठेवली जाते आणि देवाला नमस्कार करून आमच्या कार्याला आपण अवश्य यावं आणि आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी विनंती आपण देवापुढे करत असतो। साधारण आपण देवकार्यामध्ये विड्याच्या पानाचा उपयोग करतो ते आपण बघितलं। तर अशा तऱ्हेने नारळाबद्दलची व विड्याची पानाची जी महत्त्वाची माहिती होती ती आपण बघितली। तर बघा, नारळाविषयी जे अनेक महिलांना प्रश्न पडतात, तर त्या प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दिलेली आहे। तर हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।